निवडणुकीच्या तापलेल्या माहोलात सोयाबीन कापसाच्या पडलेल्या दरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना आश्वासन द्यायला आता सुरुवात केली आहे। आम्ही सत्तेत आलो तर तुमचे प्रश्न सोडवू, भाव वाढवून देऊ अशी आश्वासनं दोन मोठ्या नेत्याकडून काल म्हणजेच मंगळवारी ऐकायला मिळाली। अवघ्या देशाचं लक्ष सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकडे लागलेलं आहे। देशाची आर्थिक राजधानी आपल्या हातात असावी आणि ती आर्थिक राजधानी हातात ठेवायची असेल तर महाराष्ट्रातल्या सत्तेत आपलं स्थान भरभक्कम असावं अशी सर्वच राजकीय पक्षांची मनीषा दिसते। मग निवडणुकीत आपल्या पारड्यात अधिक मतं पडावीत यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रयत्न सुरू झालेला आहे। त्यामुळे भाजप असो वा काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावलाय। या सभांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच शेतकऱ्यांना मात्र आश्वासनं दिली जात आहेत। मग त्यामध्ये कर्जमाफी, लाभार्थी योजना, शेतीमाल